नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या 101व्या वसंत व्याख्यानमालेतील आजच्या 11व्या व्याख्यान पुष्पासाठी उपस्थित सर्व रसिक श्रोते आणि आजच्या वक्त्या मान्य डॉक्टर प्रिया जामकर यांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आज या व्याख्यानासाठी मुद्दाम देवरुखहून उपस्थित असलेले प्राध्यापक सुरेश जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनःपूर्वक स्वागत करतो. आजचं हे व्याख्यान कैलासवासी गुंडोदासो कंपली व कैलासवासी वासुदेव पांडुरंग कुलकर्णी कौलवकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे त्यातून होत आहे. मराठी साहित्यातील गाडगीळ, गोखले, भावे या नवकथाकारांच्या पिढीतल्या आघाडीच्या लेखिका म्हणून कमल देसाई ओळखल्या जातात. रंग 2 असे कथासंग्रह, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही कादंबरी आणि काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या 2 लघु कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. कमल देसाई आपल्या मिरजेच्या 2027-28 हे कमल देसाईंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आज या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक सुरेश जोशी यांनी आम्हाला कमल देसाईंच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण करून दिली. मी संगमेश्वरला होतो त्यावेळेला त्या गावामध्ये आमचा एक साहित्याची आवड असलेला एक ग्रुप तयार झाला होता आणि आम्ही संगमेश्वरमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संगमेश्वर शाखेची स्थापना केली. त्यावेळी प्राध्यापक सुरेश जोशी हे देवरुख शाखेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संगमेश्वर शाखेची रचना करत होतो. जोशी सरांनी कमल देसाईंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ 25 वर्षांनी सरांचा मला फोन आला आणि त्यांनी कमल देसाईंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करता येईल का अशी विचारणा केली. मी त्यांना सांगितलं त्यावेळेला की म्हणलं आपण हे करू शकतो, कारण आपण मिरज विद्यार्थी संघ ही संस्था अशा प्रकारच्या कार्यशाळा घेऊ शकते. पण मी असं त्यांना सुचवलं की आपण पुढील जन्मशताब्दी वर्षामध्ये काय करता येईल हे ठरवण्याआधी आपण कमल देसाईंची पुन्हा नव्यानं ओळख करून देण्यासाठी म्हणून मिरजेतल्या श्रोत्यांना आपण ह्या वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांच्या कमल देसाईंच्यावर एक व्याख्यान ठेवूया. तर त्यांना मी सांगितलं होतं की त्यासाठी कमल देसाईंच्या साहित्याचा अभ्यास केलेले असे वक्ते सुचवा. त्यातलं पहिलंच नाव डॉक्टर प्रिया जामकर यांचं त्यांनी आम्हाला सुचवलं आणि त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आणि तात्काळ त्यांनी व्याख्यानास येण्यास होकार दिला. त्याप्रमाणे त्या आज इथे उपस्थित झाल्या आहेत. डॉक्टर प्रिया जामकर या SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कमल देसाई आणि त्यांचे साहित्य यांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला आहे. कमल देसाईंच्या असंग्रहित कथा आणि कविता यांचे रंग कमल या नावाने त्यांनी संपादन केलं आहे. डॉक्टर प्रिया जामकर केवळ अध्यापन क्षेत्रामध्येच नव्हे तर कलाक्षेत्रातही कार्यरत आहेत. पुशी रेगे यांच्या सावित्री या अभिजात कादंबरीवर आधारित नाटकामध्ये त्यांनी साकारलेली सावित्रीची प्रमुख भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजली गेली होती. त्या एक संवेदनशील कवयित्री पण आहेत. त्यांचे बिंदूत खूप जागा आहे आणि चल, भटकू, विस्कटू, धाऊ
हे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपणास या व्याख्यान पुष्पासाठी प्राप्त झाले आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर प्रिया जामकर यांचं मनापासून स्वागत करतो आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर BT कुरणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी संस्थेचे स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. तसेच या व्याख्यानासाठी मुद्दाम देवरुखहून उपस्थित असलेले प्राध्यापक सुरेश जोशी यांचं पुष्पगुच्छ देऊन आमचे कार्याध्यक्ष अनिल आगाशे यांनी स्वागत करावं. मला सांगायला आनंद वाटतो की प्राध्यापक सुरेश जोशी यांनी विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेच्या स्थिर निधीमध्ये आज ₹10,000ची भर घातलेली आहे. मी डॉक्टर प्रिया जामकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनास सुरुवात करावी. नाही, आत्ता नको. हॅलो. नमस्कार. वसंत व्याख्यान मालेमध्ये आज मला कमल देसाईंवर बोलायला मिळतं आहे, यासाठी खरं तर मी कृतज्ञ आहे. सुरुवातीलाच ही कृतज्ञता व्यक्त करते. मगाशी देवरुखहून जोशी सर आले, जे की कमल देसाईंचे विद्यार्थी आहेत. मी कमल देसाईंची औपचारिक अशी विद्यार्थिनी नाही आहे, पण आत्ताच्या काळामध्ये गुरुकुल पद्धती नाही आहे. पण मला असं वाटतं की मी कमल देसाईंच्या बरोबर जे प्रदीर्घ काळ राहिले तर ते एक प्रकारचं गुरुकुल शिक्षणच होतं. त्यामुळे त्या अर्थाने म्हणाल तर त्या माझ्या शिक्षिका नव्हे तर गुरु आहेत असं मला वाटतं. त्यामुळे आज आम्ही गुरुबंधू इथे आहोत. गौतमीपुत्र कांबळे सर पण इथे आलेले आहेत. अनेक सिनियर लोक दिसत आहेत. मी सगळ्यांना अभिवादन करते. खरं तर असं ठरवलं होतं की सद्गतीत वगैरे व्हायचं नाही, पण नाही म्हटलं तरी थोडंसं झाले आहे. कारण कमलताई 12 साली गेल्या, त्यावेळेला मी सांगलीत आले होते आणि 12 सालानंतर मी आज परत या भागामध्ये येते आहे. त्या जेव्हा होत्या तेव्हा खूपदा येणं व्हायचं, त्यांच्याबरोबर प्रवास करायचा, त्यांना सांगलीपर्यंत सोडायचं किंवा त्यांना भेटायला म्हणून, गप्पा मारायला म्हणून, काहीतरी एखादा प्रश्न पडला जो अभ्यासातलाही असायचा, जगण्यातला असायचा, त्यासंबंधी थोडी चर्चा करायची, गप्पा मारायच्या. चर्चापेक्षा गप्पा हा शब्द कमलताईंच्या बाबतीत जास्त योग्य आहे. मनमुराद गप्पा मारणं. तर ते सगळं मला किती नाही म्हटलं तरी आठवतं आहे. आणि इथे अनेक सिनियर लोक मला दिसत आहेत. मी सगळ्यांना अभिवादन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. मला खरं तर असं जेव्हा आम्ही फोनवर बोललो तेव्हा असं सुचवलं गेलं की कमल देसाईंच्या व्यक्तिमत्वावर मी जास्त बोलावं आणि मी एकदम म्हणून गेले की मी कथांवर बोलते. मग असं आमचं समझोता असा झाला की थोडं हे थोडं ते असं आपण बोलूयात. पण मी नंतर सर जेव्हा मी बसले विचार करायला, PhD होऊन आता मी 12 साली मला डिग्री मिळाली, पण ती PhD ही एक औपचारिक गोष्ट होती. खरं सांगायचं तर मला काही PhD वगैरे करायचं नव्हतं कमल देसाईंच्या साहित्यावर. का नव्हतं करायचं? कारण की मी इतकी रमलेली होते त्या साहित्यात आणि मला असं वाटायचं की इतकं रमलेलं आहे, इतकी सुखात आहे, इतकं चांगलं चाललं आहे, कशाला अजून मी ते PhDच्या शिस्तीमध्ये जाऊ. पण माझे मार्गदर्शक खोले सर यांनी मला आग्रह केला आणि
मी PhD केलं पण, आणि तोही अनुभव अतिशय सुंदर होता, छान होता. अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि या व्याख्यानाच्या निमित्तानं मी जेव्हा परत, खरं तर मला सबंध त्यांचं साहित्य परत एकदा वाचायचं होतं, वाचून काढायचं होतं म्हणजे, पण तेवढा मला वेळ झाला नाही. पण त्यांचं साहित्य हे एकदा वाचलं आणि विसरलं असं नाही आहे, ते तुमच्या सोबत राहतं. जसं जसं तुम्ही आयुष्यात पुढे जात राहता तसं तसं ते सोबत राहतं आणि नव्याने तुम्हाला काहीतरी विचार देतं. त्यामुळे मी जेव्हा विचार केला की व्यक्तिमत्वावर बोलायचं आहे आणि कथेवर बोलायची आपल्याला इच्छा आहे, तर या दोन्हीची सांगड घालत काहीतरी करावं. आणि मग ते इतकं मिक्स होऊन गेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, मी काही वाचते, काही बोलते, काही 1-2 उतारे आहेत, ते उतारे, एखादा उतारा वाचीन. कमलताईंची कविता आहे, ती कविता मी शेवटी वाचेन. तर सुरुवातीला जेव्हा मला विचारलं की काहीतरी शीर्षक द्या तुम्ही तुमच्या व्याख्यानाला, तर माझा स्वभाव थोडासा इम्पल्सिव्ह आहे. तर मला इम्पल्सिव्हली असं वाटलं की गोष्ट वेल्हाळ कमलताई. आणि नंतर जे मी असं बोलून गेले, ते दिलं गेलं आणि मी नंतर असं विचार करत होते की हे असं कसं आपण बोललो, किंवा हे गोष्ट हा शब्द कसा काय आपल्याला प्रधान म्हणून तिथे वापरावासा वाटला. तर कमलताईंच्या आठवणींचे जे ग्लिम्सेस, अशा दृश्य माझ्या समोर झरझर अशी तरळत गेली. आणि त्यातलं मला पहिली आठवण अशी आली की मी कमलताईंना कसबा पेठेत जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेले. त्याच्याही आधी मी जेव्हा 17, 18, 19 वर्षाचे होते, तेव्हा सुरुवातीला हॅट घालणारी बाई वाचलं आणि संपूर्ण ते तेव्हा कळालं होतं अशातला भाग नाही आहे. पण कुठलंही चांगली साहित्यकृती ही तुमच्या मनात लगेच ॲनालिसिस नाही करत, ती एक जबरदस्त इम्पॅक्ट करते तुमच्यावर, एक परिणाम करते. आणि कुठल्याही चांगल्या कादंबरीचं एक लक्षण असं असतं की त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या तुम्ही आयुष्यभर नाही विसरू शकत. काहीतरी विसरतं, एखाद्या वेळेला प्लॉट विसरेल, एखाद्या वेळेला एखादा त्याच्यातला वैचारिक धागा निसटून जाईल, काहीतरी होईल, पण ती व्यक्तिरेखा तुमच्या मनावर ठसून राहते. हॅट घालणारी बाई तर म्हणजे ती नायिका म्हणून तर ठसली, हे काय वेगळं सांगायला पाहिजे ते आहेच, पण त्यातल्या त्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, तात्याव्या असेल, प्रभाकर आहे, देवकी आहेत, ह्यासुद्धा जणू काही आपल्या घरातल्या आहेत आणि कधीही तुम्ही त्यांना विसरू नाही शकणार. अशा पद्धतीने त्यांच्याशी एक तुमची बांधिलकी तयार होते, नातं तयार होतं. हॅट घालणारी बाईच्या बाबतची पहिली माझी हे अशी होती की मी माझ्या वडिलांच्या घरात होते तेव्हा, आणि सहज माझ्या मनात एक विचार तरळून गेला. असं मला वाटलं की अरे यार, आत्ताचा हा जो प्रेझेंट मोमेंट आहे ना, हा आपल्याला पकडता आला पाहिजे. आणि आश्चर्य म्हणजे हाच विचार मला हॅट घालणाऱ्या बाईनी व्यक्त केलेला आढळला. आणि तिथे ते जे काय एक घट्ट अंतरीचं नातं झालं की क्षण पकडायचा आहे आणि आत्ताचा क्षण पकडायचा आहे. आपोआप तुम्ही नॉस्टेल्जियापासून तुटले जाता. तर मी खूप त्यामुळे मग हॅट घालणारी बाई वाचलं, इतर वाचलं, बाकीचं वाचत गेले आणि मी शिकायला म्हणून पुण्यात आले. पण तोपर्यंत माझ्या मनात कमल देसाई पुण्यात आहेत हे मला माहिती होतं, पण स्वतःहून जाऊन भेटावं एवढं धारिष्ट माझ्यात नव्हतं. मी खूप तशी लहानही होते, संकोची पण होता स्वभाव, स्वतःहून एवढ्या मोठ्या लेखिकेला कसं काय भेटायला जायचं. पण योग असा की मी ज्या हॉस्टेलला राहत होते त्या हॉस्टेलला त्या ज्या आत्या होत्या त्या त्यांच्याबरोबर भिवंडीला शिकवत होत्या. आणि माझ्या टेबलवर एक काही पुस्तक होतं कमल देसाईंचं. त्या म्हणे तू यांचं वाचतेस का? मी म्हटलं हो. तर म्हणे हो, आमच्या ओळखीच्या आहेत, या माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत आणि मला जायचं आहे त्यांना भेटायला, चल तू पण. आणि मग मी त्यांच्याबरोबर गेले आणि कसबा पेठेतल्या त्यांच्या त्या घरी गेले. त्या पहिल्या भेटीत त्यांनी ज्या कौतुकाने आणि कुतूहल
अत्यंत क्युरियासिटी असायची त्यांच्यामध्ये, एक उत्सुकता असायची. त्या नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं की ज्यामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीला किंवा आपण असं म्हणूयात की संबंध अस्तित्वाला समजून घेण्याची एक नैसर्गिक ओढ मला जाणवली. पुढे आमच्या भेटींचा सिलसिला त्या मरेपर्यंत चालू राहिला आणि खरं तर मला वाटतं की मृत्यूनंतरही तो संवाद सुरू आहे. त्यांच्या शेवटच्या काळात त्या फार काळ तग धरून राहतील आता असं वाटत नव्हतं आणि मनाची कुठेतरी एक तयारी झाली होती की आता कधीतरी आपल्याला ही बातमी ऐकायची आहे की त्या नाही आहेत. आणि प्रत्यक्ष जेव्हा बातमी आली तेव्हा मला अनपेक्षितपणे खूप जास्ती त्रास झाला आणि खूप काळ लागला कमलताईंचा मृत्यू पचवायला. पण मृत्यूचं मला एक वाटतं की तो आपल्याला असं वाटतं की तो अंतर निर्माण करतो आहे आणि आता सगळ्या गोष्टींचा एंड झाला, आता आपण त्या माणसाला कसं भेटणार असं एक आपल्याला वाटतं. पण एक परिपक्वतेचा एक वेगळाच प्रवाह मला वाटतं की मृत्यू आपल्यामध्ये सुरू करून देतो. म्हणजे असं एकीकडे जीवनाचं टोक आहे, एकीकडे मृत्यूचं टोक आहे, मध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या जीवन जाणीवांसकट आहात आणि जसे जसे तुम्ही परिपक्व होत जातात तसे तसे ते दोन टोकं एकमेकांच्या जवळ येतात आणि ते सगळं अंतर संपून जातं. त्यामुळे नंतर कमलताईंना मिस कसं काय करणार आहे मी मिस कमलताईंना ना. कमलताई आता एक हिस्सा आहेत असं एका फिलिंगपर्यंत, एका अवस्थेपर्यंत मला वाटतं. माझाच असा नाही, जे कोण विचाराने संवेदनेने त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे त्या प्रत्येकाचा हाच अनुभव असेल. म्हणजे गमतीने माझ्या मनात एक असा विचार आला की त्यांना फार असं ओढ होती की मृत्यूच्या पलीकडचं पाहायचं किंवा वास्तवाला तर त्यांनी खूप विस्तारित करत नेलेलं होतं. त्यामुळे त्या मला एक किस्सा आत्ता आठवला आहे, खरं मी हा लिहिलेला नव्हता. एक लेखिका, त्यांचं मी आत्ता नाव नाही सांगत, पण अतिशय चांगल्या लेखिका होत्या कथा लिहिणाऱ्या. त्या एकदा त्यांच्याकडे आल्या आणि त्यांचे सासरे गेलेले होते आणि त्या कमलताईंना म्हणाल्या की त्या खरं तर विज्ञाननिष्ठ होत्या. म्हणजे त्यांचा अतींद्रिय कुठल्या अनुभवांवर त्यांचा विश्वास नव्हता. आणि त्यांनी सांगितलं की अहो मला असं, मी त्या खोलीत गेले होते आणि मला असं वाटलं की ते माझे सासरे तिथे उभेत आणि मी खूप घाबरले आणि मी पळून आले बाहेर. तर कमलताई म्हणे पण तू घाबरलीस का, थांबायचंच ना, बोलायचंच त्यांच्याशी. तर कारण त्यांचा या अशा कुठल्या तरी गोष्टींच्या विषयीचं विश्वास म्हणण्यापेक्षा ती जाणून घेण्याची, त्याचा शोध घेण्याची, त्याविषयीचं एक कुतूहल त्यांच्या मनात खूप होतं. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की कोणी सांगावं ना, आज एखादी खुर्ची इथे रिकामी आहे का, ठेवा. त्या कदाचित इथे पण ऐकायला आल्या असतील की बघूया बाबा प्रिया काय बोलतीये, कसं बोलतीये. आणि मग मी म्हटलं की मीही त्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले असते की जसं आता बाबा रंगकथेबद्दल आता मला वेगळं वाटतं आहे किंवा तुम्ही सेक्सला इतकं अंडर एस्टिमेट करण्याचं काय कारण होतं, उगाच त्याला इतकं महत्त्व येतं ना. एखादी गोष्ट नाकारली की त्या गोष्टीला महत्त्व येतं आणि तिला स्वीकारलं की जी काय आणि जेवढी काय तिची योग्यता आहे, चला किंवा असंही म्हणूयात की त्याच्यामध्ये जी काय नजाकत आहे तेवढीच बाळगून ती इजा न करता आपल्याजवळ राहते. किंवा असंही मला वाटलं की माणसाची गोष्ट ही जी माझी अत्यंत आवडती कथा आहे की त्या कथेविषयी आता मला काय वाटतं आहे हे सगळं त्यांच्याशी बोलावं, ते ऐकतील. मग भाषण संपेल, तुम्ही सगळेजण घरी जाल, मी मला जिथे माझी सोय केली आहे तिथे जाईन. आज माझा मुलगाही माझ्याबरोबर आला आहे, मग त्या येतील माझ्याबरोबर आणि म्हणतील की अरे हा इतका मोठा झाला का आता, असं त्याच्याविषयी त्यांना कुतूहल वाटेल. आणि मग मी त्यांचा एक अतिशय मायाळू हात होता कमलताईंचा. ज्यांनी त्यांना गौतमीपुत्र इथे आहेत, कदाचित त्यांचा विश्वास म्हणजे त्यांना पटेल मी काय म्हणते आहे. मी त्यांना म्हणायचो की अहो इतका कसा तुमचा हात मायाळू आहे, म्हणजे तुम्ही तर तिरसटासारखं बोलता अनेकदा, पण हात मात्र खूप मायाळू आहे, हे कसं काय. तर मी त्यांना मग मला असं वाटलं की मी त्यांचा तो अत्यंत मायाळू हातात धरीन आणि त्यांना म्हणेन की मरणगंध जी कथा तुम्ही लिहिली त्या कथेमध्ये पृथ्वीवर असताना पृथ्वीच्या पलीकडे काय आहे, मृत्यू कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, तो काळोख कसा आहे, तो संबंध काळोख जो तुम्ही माखून घेतलात तेव्हा अंगाला, तर आता काय आहे तिकडे, कसं आहे, कसं वाटतं आहे.
कसा आहे रंग, कसा आहे काळोख, सांगा जरा. मग ते म्हणतील की अगं ती ना एक गंमतच झाली, असं करून काहीतरी बोलतील. पण आता ते मी आत्ता तुम्हाला नाही सांगत, कारण ती आमची गोष्ट आहे. म्हणजे त्या गोष्टीत जर पुढे काय झालं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला परत बोलवावं इथे. तर मला असं वाटतं की मुद्दा म्हणजे हे सगळं रंगवून सांगण्याचा माझा मुद्दा हा आहे की गोष्ट ही एक नित्य घडत राहणारी अशी घटना होती जी सबंध त्यांच्या व्यक्तिमत्वाला चिकटलेली होती. म्हणजे आत्ता मी जे बोलून गेले ते त्यातनंच आलेलं आहे. त्या पहिल्या भेटीचा उल्लेख मी मगाशी केला. तर त्या दिवशी मला खरं तर असं वाटलं होतं की मी अलगद एका गोष्टीच्या अंतरात जाऊन बसलेली आहे. गोष्ट जणू सुरू झाली आहे आणि गोष्ट अजूनही सुरू आहे. म्हणजे खरं तर दोन स्त्रियांमधला संवाद इतका डीप, इतका खोलवर विकसित होतं, हे खूप दुर्मिळ आहे. आणि याचं श्रेय मला पूर्ण खात्री आहे की ह्याचं श्रेय पूर्णपणे कमलताईंचं आहे, कारण त्या खूपच उत्तम श्रोता होत्या. कोण इतकं ऐकतं ना आजच्या काळात, कोणाला इतका वेळ आहे, कोण बोलतं एवढं आणि कोण ऐकतं, हे सगळं खूप कमी झालेलं आहे आता. आणि तेव्हा म्हणजे ज्या काळात मी त्यांना भेटले तेव्हा तर मी इंग्रजी पण वाचत नव्हते. म्हणून माझ्याकडे अशा एक सूक्ष्म पण तुच्छता भरल्या नजरेने बघायच्या. ती तुच्छता मी खूप सोचली आहे म्हणजे. आणि त्यामुळे मी इंग्रजी वाचायला लागले. पुढे मग इंग्रजी वाचन डेव्हलप झालं. पण एक संवेदनशक्ती जर सोडली तर माझ्याकडे तेव्हा खरंच काही नव्हतं. म्हणजे एक अशी अगदी हडकुळी, सतत आजारी पडणारी अशी एक मुलगी त्यांच्यासमोर बसलेली असायची आणि त्या तिला विचारायच्या की हां सांग आता काय झालं. आणि मग आम्ही जे काय बोलायचो. पण एक गंमत होती त्याच्यामध्ये. अनेकदा ना त्या मला परस्पर विरोधी सल्ले द्यायच्या. म्हणजे खूप वाच म्हणायच्या आणि म्हणायच्या खूप वाचू नको. आता हे दोन्ही मी करत आलेली आहे. आता कोणीतरी माझे मुलगा किंवा यंग मुलं विचारू शकतात की असं कसं काय, दोन्ही कसं काय, इतकं परस्पर, मग नेमकं काय ऐकायचं. तर ते ना एक अशातनंच एक काहीतरी तुमच्या आत एक मेकॅनिझम तयार होतं की ज्याचं एक्सप्लेनेशन मला नाही देता येणार, पण ते असतं, ते डेव्हलप होतं. म्हणजे तो एक वेगळा शिक्षणाचा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि तो अनौपचारिक शिक्षणात खूप घडतो. म्हणजे कोण तुम्हाला मेंटॉर कसे भेटत आहेत याच्यावर खूप आहे. नुसतं मेंटॉर भेटणं असं नाही, मेंटॉरकडे स्वतःहून जाणं, नंतर तिथे तगून राहणं, चिटकून राहणं आणि त्याही लोकांनी तेवढं ग्रेट असणं, या सगळ्यातनं ते शिक्षण होतं असं मला वाटतं. पण त्यांचं मोठेपण कशात आहे याचा मी जेव्हा विचार करते, म्हणजे लेखिका म्हणून तर त्या मला मोठ्या वाटतात, ते मी नंतर बोलणारच आहे की का मला त्या लेखिका म्हणून मोठ्या वाटतात. पण एक व्यक्ती म्हणून मला त्या मोठ्या वाटतात. आणि हे मला खूप महत्त्वाचं वाटतं की इतक्या वर्षानंतरही जे काय अनुभव मी घेतले असतील, जी काय माणसं मला भेटली असतील, जे काय मी छोटं मोठं पाहिलं असेल, त्या सगळ्यामध्ये मला परत असं आठवतं की अरे त्या अशा नव्हत्या, अरे त्या असं नसत्या म्हणाल्या. म्हणजे त्यातला एक सगळ्यात मोठा भाग मला असं वाटतं की तो म्हणजे की त्यांच्या मोठेपणाने समोरच्याला ग्रासून टाकत नव्हत्या. म्हणजे एखाद्याच्या सहवासात एखाद्याने कोमेजून जाणं असं घडत नव्हतं तिथे. म्हणजे पाटण म्हणजे खरं तर त्या तिरसट होत्या असं मी ऐकलं आहे बरं का. मला छोटी झलक पाहिली आहे मी त्या गोष्टीची. पण मी माझ्या वयाच्या टप्प्यावर आणि त्यांच्या वयाच्या टप्प्यावर जेव्हा त्यांना भेटले त्यावेळेला त्या बहुतेक खूप निवळलेल्या असतील, एका शांततेच्या ह्याच्यात त्या गेलेल्या असतील. पण तरीही झलक काय असू शकते याचा मला अंदाज होता. पण पाटणकर त्यांनीच मला हे सांगितलं की पाटणकर त्यांना तिरशिंगराव म्हणायचं आहे म्हणे. आणि तो तिरशिंगराव हे बिरूद त्यांनी खूप म्हणजे एखाद्या विश्वसुंदरीने मुकुट घालून मिरवावा तसं ते बिरूद
त्यांना आवडायचं खूप आणि त्या खूप कौतुकाने ते सांगायच्या. पण ते वेगळं. पण त्यांच्या संबंध व्यक्तिमत्वाची बैठकच मुळी मी माझ्या अस्तित्वाचा सन्मान करते आणि जर तुम्ही माझ्यावर हल्ला केलात तर मला चालणार नाही, पण मी समोरच्याच्या अस्तित्वाचा पण सन्मानच करते, असा होता. आणि ही त्यांची बैठक होती त्यांच्या व्यक्तिमत्वाची. आता माझा पिंड खरं तर त्यांच्यापेक्षा खूप वेगळा होता. मी थोडंसं माझा काही गोष्टीत उल्लेख होतो आहे, पण कृपया मला त्याच्यासाठी माफ करा. मला माझ्याविषयी बोलायचं नाही, त्यानिमित्ताने मला त्यांच्याच एका बाजूविषयी बोलायचं आहे. त्यामुळे माझ्याविषयीचे जे काय उल्लेख आहेत ते नंतर तुम्ही प्लीज वगळून टाका. तर मी सांगत हे होते की माझा पिंड त्यांच्यापेक्षा वेगळा होता, पण आणि हा पिंड मी जपला. म्हणजे मी असं नाही झालं की त्यांचं काहीतरी एक ऑरा आहे आणि त्यामुळे तसाच विचार करायचा, तेच वाचायचं, तेच पाहायचं. आणि त्यांचं मोठेपण हे आहे की त्यांनी कधीही त्याच्यावर हल्ले केले नाहीत त्या गोष्टीवर. म्हणजे मी सुरुवातीला म्हणाले तसं मी कोवळ्या वयात हॅट घालणारी बाई वाचली होती आणि माझ्या 35शीत मी सावित्री वाचली. म्हणजे जाणीवपूर्वक आणि सावित्रीला त्यांनी अव्हेरलं होतं असं काही मी म्हणणार नाही, पण शरद बाबूंची कमल, शेषप्रश्नमधली कमल ही जी नायिका आहे ती त्यांना जास्त त्यांची आवडती होती. म्हणजे तशी सावित्री त्यांची आवडती नव्हती, पण सावित्रीमधील जी मौलिकता आहे आणि जी मला तेव्हा थोडीफार जाणवली होती ती मी त्यांच्यासोबत शेअर करायचं आहे. उदाहरणच त्याचं एक द्यायचं झालं तर सावित्री परत प्रेझेंट क्षणाबद्दल बोलते, हेच जे कृष्णमूर्ती बोलतात आणि हेच हॅट घालणारी बाई बोलते. म्हणजे बघा, एकच बिंदू आहे, तिथे सावित्री आहे, हॅट घालणारी बाई आहे, दिशा वेगळ्या झाल्या आहेत दोघींच्या. एक वेगळ्या दिशेने गेली आहे, एक दुसरी वेगळ्या दिशेने गेली आहे. म्हणजे संवेदनाच्या विकासाच्या आणि प्रवासाच्या दिशा भिन्न भिन्न असू शकतात, ही एक गोष्ट त्यामध्ये होती. आणि पुढे मी अगदीच अनपेक्षितपणे सावित्री साकारली आणि खूप कन्व्हिक्शननी मी ती साकारली. त्यावेळेला सावित्रीला मनोमन नाकारणाऱ्या पण प्रयोगाला आवर्जून आलेला एक आमचा मित्र होता आणि तो मला म्हणाला की कमल देसाईंच्या साहित्याची एवढी तू अभ्यासक, चाहती आणि इतक्या कन्व्हिक्शनने सावित्री केलीस, कसं काय? तर मी म्हटलं का नाही, करणार ना, जरूर करणार, होल हार्टेडली करणार. कारण सावित्री काय किंवा हॅट घालणारी बाई काय किंवा शरद बाबूंची कमल काय, यांच्या सगळ्या दुखणाऱ्या, ठणकणाऱ्या मनाच्या, हृदयाच्या नसा एक स्त्री म्हणून, एक वाचक म्हणून, एक अभ्यासक म्हणून, एक अभिनेत्री म्हणून मला जाणवतात, जाणवल्या. त्या तिघींनाही गवसलेला अवकाश वेगळा आहे, पण अंतिमतः तो अवकाश आहे. हॅट घालणाऱ्या बाईचा शेवट शोकांत आहे. आनंद भाविनीने ती अवस्था साध्य केली आहे, पण ते इतकं भाबडं नाही आहे की मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. ते वाटतं खूपच असं भाबडं, पण नाही, त्यामध्ये एक प्रक्रिया आहे. म्हणजे मला म्हणायचं हे की शोक सर्वत्र आहे, बाईच्या जगण्यातच आहे तो, फक्त त्याचे उन्मेष निराळे आहेत. त्या शोकाची नंतर होणारी दिशा निराळी आहे. कमलताई प्रयोग पाहिला नव्हत्या कारण त्या गेल्यानंतर अगदी अलीकडच्या काळात आम्ही तो केला, पण मला खात्री आहे की त्या जर असत्या तर त्या आल्या असत्या आणि त्यांनी कौतुक वगैरे केलं असतं आणि पण म्हणत काही प्रश्न उपस्थित केले असते, मी कौतुक झेललं असतं आणि पण म्हणत त्यांना परत काहीतरी बोलले असते. त्याच काळामध्ये मला अजून एक आठवतं की एक अशी फेज होती की भारत सासण्यांच्या कथेने मला खूप आधार दिला आणि मी त्यांना हे मोकळेपणाने सांगायचे की मला फार बरं वाटतं आहे सासण्यांची कथा वाचून. मग त्या म्हणायच्या की काय तुला हे होतं, तर मी म्हणायचं की सासण्यांच्या कथामधला आशावाद मला हवासा वाटतो आहे. तर त्यांनी असं माझ्याकडे पाहिलं आणि थोडंसं खोचकपणे मला विचारलं की काय करतो तुमचा तो आशावाद. तेव्हा मी नीट बोलू शकले नव्हते त्यांना, पण मला एक खात्रीने तेव्हा जाणवत होतं आणि आता मला त्याचं
खात्रीने एक स्पष्ट एक्सप्रेशन असं आहे की शोकांतिका जर घोटघोट प्राशन करायची असेल तुम्हाला, तर तुमचा एकंदर सगळा प्रवास समधात अवस्थेपर्यंत जायला हवा. म्हणजे तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती त्याच्या नादासकट पण संतुलित समधात अशा पातळीवर पोचण्याचा तुमचा स्वतःचा पण एक रियाज व्हावा लागतो. कमलताईंचं मोठेपण मला हे वाटतं की ही समधातता त्यांच्या वृत्तीत होती. आता हे माझं विधान परस्पर विरोधी किंवा थोडंसं हे वाटू शकतं, कारण कमलताईंची ओळख इंटेन्सिटी ही आहे. पटकन रिॲक्ट व्हायचं, तीव्रपणे रिॲक्ट व्हायचं. म्हणजे त्यांच्या नायिका तर सोडा, नायक काही फारसं नाहीच आहे कोणी, पण इतरसुद्धा ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या खूप तीव्रपणे व्यक्त होतात. तर हा तीव्रतेचा गुणधर्म असूनही समधातता ही असणं हे एक लेखक म्हणून त्यांचं मोठेपण आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यांनी महादेववाडीसारखी कथा किंवा काळा सूर्य काय किंवा हॅडगलनेरी बाई काय यासारख्या कथा त्यांनी लिहिल्या. म्हणजे त्या तेज होत्या पण कमालीच्या रुजूही होत्या. म्हणजे मला वाटायचं, आणि मला असं वाटतं कोणीतरी त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने असं म्हटलं पण होतं की त्यांनी जर लग्न केलंच असतं, त्यांनी केलं नाही म्हणून त्यांचं काहीही बिघडलं नाही, सगळं सोनंच झालं त्यांचं. पण जर त्यांनी लग्न केलं असतं तर त्यांनी संसार खूप चांगला केला असता असं मला वाटतं. म्हणजे निगुतीने, जागरूकतेने, नीटनेटका. आणि ह्याचं अजून एक मला असं वाटण्याचं कारण त्या स्वतः तर आहेतच. म्हणजे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना त्यांची मांडणी खूप स्वच्छ, छान, नीटनेटकी असायची. टेबल तर त्या इतक्या वेळा असा नीट पुसायच्या. तर मला असं वाटायचं की आपण प्रिया असण्याच्यापेक्षा टेबलच असलो असतो तर किती बरं झालं असतं. इतकं प्रेमाने ही बाई टेबल पुसती आहे. तर पण अजून एक हे तर व्यक्तिमत्वातलं आणि प्रत्यक्षातलं मी सांगितलं. पण हॅट घालणारी बाई मधली एक ती जी बाई आहे, म्हणजे हॅट घालणारी बाई नाही पण मला वाटतं प्रभाकरची बायको आणि देवकी नाव असावं, कदाचित माझं ते चुकलेलं असू शकतं. ती व्यक्तिरेखा रंगवताना त्यांनी बाईचं आणि स्वयंपाकघराचं एक जिवंत रसरशीत नातं दाखवलं आहे. ते फार सुरेख आहे. मला नवल वाटलं की संसाराची किंवा स्त्री पुरुष संबंधांची कथा लिहिणाऱ्या एकाही लेखिकेने असं नातं चित्रित केलेलं नाही आहे. अर्थात अनेकदा त्यांनी विचार न करणाऱ्या बायकांचा उपहासही केलेला आहे. म्हणजे ज्या गृहिणी आहेत, संसार करतात, अशा बायकांचा केला आहे. आणि मला तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा ती त्यांच्या कथांमधली फार एक उणीव आहे असं वाटतं. पण ती आहे, ती असू शकते आणि तीही आपल्याला समजून घ्यावी लागते. त्याचं कारण की प्रत्येक लेखकाच्या लेखनात असे उंच सखल प्रदेश असतात, पण तो लेखक जी झेप घेतलेली आहे त्या लेखकाने त्याच्या संदर्भातच त्याचं मूल्यमापन व्हायला हवं असंही मला वाटतं. पण ते असो, एकदा त्यांनी मला फोन केला आणि त्या म्हणाल्या की GA माझ्या स्वप्नात आले आणि ते मला म्हणाले की कथा लिही. नंतर त्यांचं कथालेखन थांबलं होतं. पण थांबलं जरी असलं तरी गोष्ट सतत घडत असते असं त्या म्हणायच्या. म्हणजे काही झालं की आज बघ असं झालं, आणि मग त्या इतक्या गोष्टीमध्ये जी एक उत्कंठा असते ना, त्या उत्कंठेने त्या प्रसंग ऐकायच्या किंवा तो प्रसंग सांगायच्या. म्हणजे एक असाधारण असं वेळ मी शेवटपर्यंत ज्यांच्यामध्ये होतं असं मला वाटतं, जे त्यांच्या लेखनात पण आहे. म्हणजे प्रचंड असं पॅशनेट प्रश्नांना, मग ते अधिकतर अधिभौतिक प्रश्न असायचे, भिडण्याची पॅशन असेल किंवा जगण्यातल्या सगळ्या निरर्थकतेचा सगळा उपसा काढून लेखनात आणण्याचं त्यांचं वेड असेल, किंवा संवेदनांचा विकास कसा करत न्यायचा, फॅन्टसी ही स्वतःमधलीच इनहेरंट क्वालिटी ती कशी विकसित करायची, संवेदना व्हिज्युअल कशी करायची. ही गोष्ट तर त्या अनेकदा बोलायच्या. त्यांना संवेदना व्हिज्युअल करण्याचा एक हे होता आणि व्हिज्युअलचं त्यांना एक फार आकर्षण होतं. खूप सिनेमा पाहायच्या त्या. आणि गंमत म्हणजे अमिताभ बच्चनचे सिनेमे त्यांना खूप आवडायच्या. आणि त्या बघताना त्या एक प्रकारे इतक्या एकरूप व्हायच्या. हां, मार त्याला, मार, कर असं म्हणजे त्या इकडे बसलेल्या आहेत पण सोफ्यातून एकदम पायवर घेऊन बसणार आणि हां आता असं कर, आता तसं कर. म्हणजे तो खूप एकरूप होऊन जायच्या. आणि नुसतं सिनेमाच नाही हां, मी त्या काळामध्ये कॅसेट होत्या, म्हणजे टेप रेकॉर्डर, आणि आपण कॅसेट लावून ऐकायचो. तर शक्ती सिनेमाची कॅसेट होती आणि ती आम्ही इतक्या वेळा ऐकली आहे. असं दुपार असायची, मी त्यांच्याकडे खूप वेळ जायचं आहे. मी खाऊन पिऊन जनरली भातच खायचो
भात आणि पोह्याचे प्रकार असं ते खाऊन झालं की शांतपणे ती शक्ती सिनेमाची कॅसेट लावायची आणि ती असं करत ते सगळे डायलॉग ऐकायच्या. ते मला पण लांब लागला होता की ते ऐकायचं, म्हणजे त्या भाषा नुसती अशी वाचायची नाही आहे, भाषा बोलायची आहे, भाषा ऐकायची आहे. ही जी काय एक ह्यातून ज्या तुमची संवेदनशीलता घडते ना, तशी त्या प्रोसेसमध्ये स्वतःच खूप रमलेल्या असायच्या. दुसरं अजून एक मोठं चॅलेंज एक लेखिका म्हणून त्यांनी घेतलं होतं की स्पेस आणि टाईमची सांगड घालायची. हे तर खूप मोठं चॅलेंज होतं जे त्यांनी घेतलं होतं. आणि मग त्याच्यासाठी निवेदन तंत्राची सगळी मोडतोड करायची. आता काही माझे मुद्दे तुम्हाला म्हणजे जे साहित्याचे अभ्यासक नाही आहेत त्यांना थोडंसं असं वाटेल की हे जड वगैरे, पण असं नाही आहे. तीच त्यांची वैशिष्ट्यच मुळात ती होती की जे एक प्रथम पुरुषी निवेदन किंवा तृतीय पुरुषी, म्हणजे कोणीतरी साक्षीभावाने सांगतं आहे, कोणीतरी मीहूनच बोलतं आहे, अशी जी निवेदनाची दोन प्रकार असतात, त्या सगळ्या निवेदन तंत्रांची त्यांनी मोडतोड केली होती. आणि एकच केंद्र नसायचंच त्यांच्या कथेमध्ये. त्यांनी खरं तर त्यांची कथा वाचताना तुम्हाला झरझर तुम्ही असे ते सर्कशीतला तो एक हे असतो ना, मृत्यू गोल असं, तर झर असं तुम्ही फिरता, तर तसं तुम्हाला वाटतं की तुम्ही ती केंद्र सतत इतकी झरझर बदलायची की त्या केंद्रातून तुम्हाला असं चक्करल्यासारखं, पण शेवटी गतीमध्येच एक स्थैर्य आहे. बरोबर आहे ना? गरगर झालं की तुम्ही एकदम स्टेबल होऊन जातात. तशी एक काहीतरी एक स्थिरता अनुभवाची त्या देऊ शकतात. आणि त्याच्यासाठीची ही जी काय चॅलेंजेस त्यांची होती ती त्यांनी. आणि हां, अजून एक गोष्ट मला सर्वात महत्त्वाची वाटते की त्यांनी अनुभवाला संश्लेषित स्वरूपात मांडलं. म्हणजे सतत वर्णनच करणं नाही, विश्लेषणच करणं नाही, तर ते सगळं एकत्र तो अनुभव तुम्हाला देणं. म्हणजे त्या जेव्हा रंगकथा लिहित होत्या आणि त्यांनी मला एकदा असं सांगितलं की त्यावेळेला त्यांच्या खोलीत शैलाताई राहत होत्या, शैला लोहिया, आणि त्या म्हणाल्या की बापरे, कथा लिहिणं जर हे इतकं यातनामय असेल तर मी आयुष्यात कधी कथा लिहिणार नाही असं. त्यांच्या खरं तर तिन्ही कादंबऱ्या मास्टरपीस आहेत आणि त्यांच्या अनेक कथा मास्टरपीस आहेत. काही कथा मला विस्कळीत वाटतात, म्हणजे वाक्य तुटक वाटतात, पण गंमत म्हणजे आशय तुटक नाही वाटत. आता ही एक किमया आहे. आता ती कशी, याचा पण एक शोधच घ्यायला पाहिजे. त्यामुळे मला त्या ज्याला आपण म्हणू, मी म्हणेन की थोड्याशा फसलेल्या किंवा थोड्याशा कच्च्या, थोड्याशा अपरिपक्व अशा ज्या कथा आहेत त्याही मला महत्त्वाच्या वाटल्या, कारण की त्या एका प्रोसेसमधल्या कथा आहेत आणि त्या प्रोसेसमधल्या कथा समजून घेऊन तुम्ही एका संबंध लेखिकेला समजून घेता. पण त्यांच्या एका कौशल्याचा मी संश्लेषितचा आत्ता उल्लेख केला. आणि ते संश्लेषण कसं आहे, म्हणजे समीक्षेच्या भाषेत न बोलता समजा मी असं म्हणाले की गजाननाच्या पोटात सगळं दडलेलं आहे किंवा बालकृष्णाच्या मुखात ब्रह्मांड आहे. तर एवढं मोठं आहे ते एका ह्याच्यात दाखवणं, एका ह्याच्यात येणं, अशी किमया त्यांनी केलेली आहे. आता नंतरच्या काळामध्ये मी जेव्हा सपाट निवेदनाच्या कथा वाचते तेव्हा मला फार उदास वाटतं, कारण त्याच्यामध्ये भले समाज वास्तव असेल, भूमिका असेल, इझम्स असतील, पण मधली गोष्टच त्याच्यामध्ये नासून गेलेली असते. अनेकदा तर प्लॉटिंग पण चांगलं असतं. मी आत्ता एक कादंबरी वाचली होती, सीतेवरची आहे, तमिळ लेखिका आहे, पण मी त्याचं इंग्रजी वाचलं की सुंदर प्लॉटिंग केलेलं आहे. प्लॉटिंग म्हणजे अशा घटना खूप छान दाखवल्या आहेत की सीता आणि शूर्पणखा परत भेटल्या, सीता आणि अहिल्या भेटल्या, सीता आणि रेणुका भेटल्या. आता हे किती सुंदर कल्पना आहे ना, की सीता आणि उर्मिला परत, म्हणजे त्या ज्या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा शोषित स्त्रिया आहेत त्यांना एकमेकींच्या समोर आणणं. तर हे सुंदर प्लॉटिंग केलं, पण त्यातनं प्लॉट नाही विकसित होऊ शकत. एक संबंध जो प्लॉट तयार व्हावा लागतो तो त्यातनं होऊ नाही शकत. पण कमलताईंचं असं नव्हतं की
कमलताईंच्या अनेक कथांमध्ये, चांगल्या कथांमध्ये असा तुम्हाला इंग्रजीत एक खूप चांगला शब्द आहे त्याला, इमर्ज होणं. एखादी गोष्ट हळूहळू हळूहळू वरती होत तुमच्यासमोर साकार होते. तर ते इमर्ज होणं जे आहे ना, ते कमल देसाईंच्या कथांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनुभवाला ही जी संश्लेषित करण्याची जी किमया त्यांनी साध्य केलेली होती, ती मला वाटतं त्याचं कारण आहे. दुसरं त्या काय करायच्या की त्या संबंध कथानकातला जो काय आशय आहे, अनुभव आहे, त्याच्यामध्ये त्या अनेक फटी सोडायच्या. त्या फटी वाचकांनी ओळखायच्या आहेत. त्या जर फटी वाचकाला कळल्या तर एक विस्तृत आशय त्याला त्यातनं मिळतो. याची खूप उदाहरणं देता येतील, पण एक छोटंसं पटकन मी सांगते की श्राद्ध नावाची जी त्यांची कथा आहे की ज्याच्यामध्ये त्यांची मोठी बहीण मरते आणि खूप वर्षांनी ती त्यांच्या स्वप्नात येते आणि ती म्हणते की मला पाणी हवं आहे. आता त्यामुळे ती जी नायिका आहे सुब्बी, ती खूप अस्वस्थ होते आणि ती त्या गुरुजींना बोलवते आणि म्हणते की मला हिचं शांताक्काचं मला श्राद्ध घालायचं आहे. मग ते गुरुजी म्हणतात की पण ती अविवाहित होती, कुमारी होती आणि कुमारिकांचं काही श्राद्ध घालता येत नाही. झाला आता इथे हा प्रश्न त्यांनी आणला, कुमारिकांचं श्राद्ध करायचं का नाही. ती म्हणते सुब्बी की नाही मी करणार, श्राद्ध मला करायचंच आहे आता तिचं. आणि मग एक दुसरे गुरुजी येतात ज्यांची एक लेक आहे जी अविवाहित आहे. तर आपल्या लेकीला तरी कोण पाणी देणार, मग आपण हिच्या याला करून, म्हणून ते येतात आणि मग ती श्राद्ध घालण्याचं आहे वगैरे. मग तिचा एक मित्र येतो, तो विज्ञाननिष्ठ आहे आणि तो खूप भांडतो त्या नायिकेशी आणि तो म्हणतो की असं कसं काय तू करतेस, तू तर विज्ञाननिष्ठ मी तुला समजत होतो आणि तू अंधश्रद्धेला खतपाणी घालतेस. ती म्हणते की तू गप्प बस, तुला काही माहिती नाही, मला करायचं आहे. आणि मग ती करते आणि मग नंतर त्या दोघींमधला पण एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये की ती म्हणते की तुझं जीवन इतकं मोलाचं आहे, तुला मिळालेलं आहे, त्याचा तू सन्मान करायचा, एवढं उधळून का दिलंस ते जीवन, आणि परत पाणी मागत आलीस, पण आता मी मात्र कुणाला पाणी मागायला जाणार नाही. दिस इज कमलताई. म्हणजे काय म्हणूयात की तो जो गूढ अनुभव आहे, एखाद्या मृतात्म्याने स्वप्नात येणं आणि ते पाणी मागणं, तो अनुभव त्या स्वीकारतात, त्या गूढाचा स्वीकार करतात, विज्ञानाला त्याच्या जागेवर ठेवतात, स्वतः स्वतंत्रपणे त्या अनुभवाला जाऊन त्यातनं स्वच्छ होऊन बाहेर येतात की तुमचा धर्मही मला नको. तर हे जे आहे ना, हे एक मी खूप वानगी दाखल म्हणून एक उदाहरण दिलं आहे. पण अशा खूप फटी तुम्हाला त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. म्हणजे तुम्हाला पटकन हे याच्यात घालावं का त्याच्यात घालावं का याच्यात घालावं असं तुम्हाला एकदम कळणारच नाही. मी त्यांना एकदा विचारलं होतं की कमलताई, भाषा कशी गवसते लेखकाला किंवा शैली कशी निर्माण होते. तर तेव्हा त्या मला म्हणाल्या की भाषेला लवचिक करून तिची मोडतोड करण्याचा मला फार ध्यास होता. आणि मी लहानपणापासून कितीतरी गोष्टी करत होते. म्हणजे रामायण महाभारत ऐकणं, भागवत ऐकणं, व्याख्यानं आख्यानं ऐकणं, ती मोठ्याने वाचणं. म्हणजे नुसतं असं मगाशी मी म्हणाले तसे मनातल्या मनात वाचणं नाही, मोठ्याने वाचणं आणि त्या नादाचा एक संस्कार करून घेणं. मध्यंतरी मी पॅरिस रिव्ह्यूमध्ये माया एंजेलो नावाची एक ब्लॅक तिकडची खूप मोठी लेखिका आहे, तिचा इंटरव्ह्यू वाचत होते. तर सेम ती हेच बोलत होती. तर मला एक ते वाटलं की भाषेचा रियाज, म्हणजे आता माया एंजेलोला तर शेक्सपियर वाचायची बंदी होती, तिची आई तिला रागवायची, शेक्सपियर नाही वाचायचा, आणि तिला मात्र त्या ओढ लागली होती त्या भाषेची, टू बी ऑर नॉट टू बी असं करत ती वाचायची. आणि इतकं हे गमतीशीर साम्य आहे. कमलताईसुद्धा मला म्हणाल्या होत्या की ती शांती मला सांगायची की म्हण कमळे, टू बी ऑर नॉट टू बी, आणि मी एक पाय असा पुढे घेऊन म्हणायचे. तर ते भाषेच्या सोबत राहणं, भाषा अनुभवणं, त्यातली गंमत ओळखणं, हे अनेक गोष्टी त्या करत होत्या. दुसरा जो माझा प्रश्न होता की शैली कशी निर्माण होते, तर त्यांनी मला असं सांगितलं की शैली ही अंतरातून निर्माण होते. आता जे मराठीचे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना ब्युफाचं एक विधान माहिती असतं की स्टाईल इज अ मॅन हिमसेल्फ नावाचं एक विधान आहे, आणि ते आपल्याला पाठ असतं. पण अंतरातून येणं, शैली म्हणजे काय
ही गोष्ट मला वाटतं की कमलताईंच्या कथा जर तुम्ही मोठ्याने वाचून पहा. मी एक छोटा उतारानंतर एका आत्ताच वाचते खरं वाचणार आहे, कारण त्याच्यामध्ये ना भाषेची जी खुमारी आहे म्हणजे आणि मौखिक परंपरेतून आलेला त्यांच्या भाषेला जो एक तजेला आहे आणि ते सगळे उच्चार गळ्यातनं निघणं म्हणजे मला असं वाटतं की नाटकातल्या ज्यांना नाटक करायचं आहे, स्टेज करायचं आहे, ज्यांना वाचिक अभिनयात करायचं आहे, त्यांनी खरं तर कमल देसाईंच्या कथांचा रियाज म्हणून त्या घ्यायला पाहिजेत. माणसाची गोष्ट नावाची एक त्यांची एक अत्यंत माझी आवडती कथा आहे. एक फक्त पॅरेग्राफ मी वाचते त्याचा, चालेल ना? हां. पृथ्वीवर अगदी औषधाला सुद्धा माणूस काणूस उरला नाही, त्याची ही गोष्ट. अगदी कचऱ्याने पट झाले. चितशक्तीनं एक क्षणभरच तंद्रीत डोळे मिटले आणि न कळता हुंकार भरून उमटला. उमटलेला हुंकार शब्दरूप घेऊन इतका विस्तारला की अखेर चितशक्तीखेरीज त्याला जागाच उरली नाही. आता चितशक्तीच गिळून टाकणार होता शब्द. त्या शब्दासाठी माणूस निर्माण झाला. चितशक्ती वाचली. ही होती कारवाई चितशक्तीचीच, पण तिला चांगलीच भोवली. माणसानं त्यानंतर काय काय केलं? अहम ब्रह्मास्मी, मीच काय तो म्हटलं. ही संस्कृती म्हटलं, हा धर्म म्हटलं, हे पाप पुण्य आणि म्हटलं हे अस्तित्व. खूप खूप आणि असंच काही बाई, काय आणि काय. सारी सृष्टी अशा वेळी निस्तब्ध असायची. तिच्या निस्तब्धतेने माणूस अस्वस्थ व्हायचा, शहरून निघायचा, पोरका होऊन जायचा. काय असेल, काय असेल? आणि इथून पुढे ती गोष्ट पुढे जाते. माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या संघर्षाची ही कथा आहे. आत्ता इथे हिमांशू पर्यावरणाचं इतकं चांगलं काम करतो आहे, पण हा पर्यावरणाचा जो विचार आहे तो त्यांनी त्या काळामध्ये मांडला आणि जो की आजही खूप त्याची किती निकड आहे हे आपल्याला कळतं आहे. पण ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मी आत्ता वाचत असताना जे पॉझेस मी घेतले त्याच्यामध्ये हे पॉझेस मी नाही घेतले. तुम्हाला असं वाटेल की ते मी घेतले, ते त्या कथेत आहेत. ते इतकं क्लासिकल, इतकं ठहरावाचं, इतकं परिणामकारक असं लिहिणं. म्हणजे ही जर कथा म्हणजे आता मी ठीक आहे, आम्ही थिएटर वगैरेचं तो रेफरन्स सोडा, पण अगदी कोणी पण यांनी एखाद्याने उचावं आणि ती कथा मोठ्याने वाचून पाहावी तर तुम्हाला लक्षात येईल की ती भाषा उच्चारण्यात एक सुख आहे. तर असं जे देणं आहे ना ते मला वाटतं कमलताईंचं आहे. या कथेच्या बाबत मला एक खरं तर याच्यामध्ये शेवटी एक थोडा बॅलन्स गेलेला आहे या कथेचा. तो मला तेव्हा नाही लक्षात आला, आता मला असं वाटतं. अगदी शेवटी जर तुम्ही वाचाल तो तत्त्वज्ञानातला प्रश्न आहे. तो कदाचित जे अभ्यासक आहेत त्यांना कदाचित तो कळेल, ज्यांना तो कळणार नाही त्याच्याने काहीही बिघडत नाही. कथा अत्यंत सुंदर आहे. आणि मध्ये मी एक ब्रॉडवे शो मला पाहायला मिळाला भारतात सुद्धा. म्हणजे खरं तर भारतात ब्रॉडवेज होत नाहीत, पण आम्ही साऊंड ऑफ म्युझिक पाहायला गेलो होतो. तर त्या ब्रॉडवेचा एवढा असा भव्य अनुभव असतो. इथून ते तिथपर्यंत असं सगळं स्टेज असतं आणि त्याच्यावर ते सुरू होतं. मला वाटतं की ही कथा तो ब्रॉडवे शो आहे. म्हणजे मी अनेक माझ्या नृत्यातल्या गुरूंना आणि मैत्रिणींना म्हटलं आहे की या कथेचं खरं तर काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यात तुम्हाला म्युझिक सतार ऐकू येते, ज्याच्यात तुम्हाला तबला ऐकायला येतो, ज्याच्यात तुम्हाला वाऱ्याचा एक आवाज असतो जो शांततेतच फक्त कळतो, किंवा शांततेचा पण एक आवाज आहे, निस्तब्धतेचा एक आवाज आहे. हे सगळं त्यांनी या कथेमध्ये आणलं आहे. आणि त्यामुळे मला या कथेचा तर मला खूपच नाद लागला होता. मी अनेकदा ही कथा मोठ्याने वाचत असायचे. एकदा मी ती कथा वाचत होते आणि त्यांचा मला फोन आला की काय करतेस तू, येतेस का? म्हटलं नाही, आत्ता नाही येत, मी कथा वाचते, मला डिस्टर्ब करू नका, मी तुमचीच कथा वाचते आहे. त्या खुदू हसत होत्या. पण
मुद्दा हा आहे की ही कथा तुम्हाला एका तंद्रीत नेते आणि ती तंद्री म्हणजे बेहोशी नाही आहे. ती तंद्री म्हणजे काहीतरी एखादं आपण सुंदर पाहतोय, ऐकतोय त्या, आणि असं काहीतरी एक आपण विश्व पाहतोय की ज्याच्याने तुम्ही अस्वस्थ होऊन जाता, तुम्ही अंतर्मुख होता, तुम्ही विचार करता आणि तरीही तुम्ही ते त्याचा आस्वाद घेता. म्हणजे मगाशी मी जी समधाततेचा जो उल्लेख केला, आणि मला ते पण एक असं वाटतं की आता हे खरं खोटं मला नाही माहिती, कदाचित काहींना हे चुकीचं वाटेल आणि थोड्याफार अंशाने कदाचित ते माझं विधान चुकीचं पण असू शकतं, पण मला असं वाटतं की आमच्या पिढीने साहित्यशास्त्राचा अभ्यासच सोडला आहे आता. म्हणजे मी जे काय तुटपुंजा माझ्याकडनं झालेला आहे तर ती मी कदाचित शेवटचीच पिढी असेल आता. इथून पुढचे लोक, पण तो जर केला गेला तर अशा प्रकारचं एक अनुभव देणारं एक साहित्य निघू शकतं, म्हणजे निर्माण होऊ शकतं. दुसरं, त्यांनी एकदा मला एक लहानपणीची आठवण सांगितली होती की त्या एकट्याच गवतात जाऊन सगळं बोलायच्या, गवताशीच बोलायच्या की असं झालं, तसं झालं, हे झालं, मग मी असं करते वगैरे वगैरे. म्हणजे त्या एक गमतीशीर विधान त्यांनी केलं होतं की बालकवींची फुलराणी नंतर आली गं, फुलराणी आम्हाला आधीच ठाऊक होती म्हणाल्या, बालकवींनी ती नंतर लिहिली. अजून एक गोष्ट त्या म्हणाल्या होत्या की लहानपणी मला कंटाळा आला होता आणि कंटाळा आल्याने मी घाबरले होते. त्यामुळे त्यांचं सांगण्याचा मुद्दा हा होता की अस्तित्ववादामधलं ते जे भीतीचं सूत्र आहे ते मला लहानपणीच जाणवलं होतं, आणि हे काहीतरी जे आपल्याला वाटतंय हे भयंकर आहे आणि मग ते काय आहे ह्याच्या शोधातून अस्तित्ववादाचा प्रभाव काय, स्त्रीवादाचा प्रभाव काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण त्यांच्या साहित्यामध्ये मला मिश्रण आहे असं वाटतं. म्हणजे अस्तित्ववाद आहे, स्त्रीवाद आहे, फॅन्टसी आहे, ब्लॅक कॉमेडी आहे, शिक्षण व्यवस्थेचं इतकं तपशीलवार वर्णन आहे आणि ते आजही लागू पडतं. विशेष लागू काय पडतं आज, ते त्याच्याहीपेक्षा जास्त बिघडलं आहे सगळं. त्यांच्या कथेमधली एक बाई, एक स्त्री बहीण असते, त्या 2 बहिणी आहेत मला वाटतं, मला ती कथेचं नाव आत्ता आठवत नाही, पण तो डायलॉग मला आठवते. ती म्हणते की मला ना मोठेपणी शिक्षिका व्हायचं आहे. मग ती म्हणते की असं बोलू नये बाई, चुळभर असं नको बोलू. म्हणजे शिक्षण क्षेत्र म्हणजे गटारगंगा आहे असा सगळा एक अनुभव. म्हणजे इतकं सगळ्यात जास्त भ्रष्ट काय असेल तर ते शिक्षण व्यवस्था आहे. अशा प्रकारची सगळी चित्रणं त्यांच्या नलिनी वर्देची जी सगळी सिरीज आहे ती आहे, किंवा त्यांची पहिली कथा बाई सर्व्या घंट्या झाल्या त्याच्यामध्ये पण ते पुढे तांडवमध्ये ते किती बिघडत जाणार आहे आणि जे की आपण आत्ता पाहतोय त्याचं सगळं ते आहे वर्णन. पण ही जी सगळी ही त्यांच्या कथांमधली काही वैशिष्ट्य मी सांगते. पण कमल देसाई ही लेखिका मला का महत्त्वाची वाटते तर माझ्या अनेक लिहिणाऱ्या किंवा न लिहिणाऱ्या मैत्रिणींचाही मी जेव्हा विचार करते की त्यांना का एवढं अट्रॅक्शन आहे. म्हणजे मेघना पेटेसारखी लेखिका म्हणते की कमलताई माझ्या हिरो आहेत. खूप मोठं विधान वाटतं मला ते, की मला वाटतं की त्या युनिक होत्या. म्हणजे कशा की म्हणजे वास्तविक अनेक गुणी कथा विभावरी शिरूरकरांच्या काळापासून आपल्याकडे लिहिलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मला खरं तर विभावरींची कथा म्हणून खूप ग्रेट कधी वाटली नाही, पण ती प्रोसेसमधली होती आणि त्यामुळे ती खूप महत्त्वाची होती. म्हणजे तो एक प्रारंभ बिंदू आहे आणि तो बिंदू म्हणून त्याला खूप महत्त्व आहे, पण कथा म्हणून मला त्या फार हे नाही होत. पण वसुंधरा पटवर्धनांची शुभ्र गुणांची सारखी कथा आहे, किंवा मला तर मेघनाची आये कुछ अब्र ही जेव्हा मी कथा वाचली तेव्हा मला वसुंधरा पटवर्धनांची शुभ्र गुणांची आठवली. म्हणजे कसं कनेक्शन आहे बघा की केवढा मोठा काळ मधून गेलेला आहे आणि तरीही एका स्त्रीला अजूनही गुणांच्या आधारे मला पसंत कर ही सिच्युएशन मांडावी लागते आहे कथेमध्ये. त्यामुळे म्हणजे खूप काळ या सगळ्या जडी कुटुंबसंस्थेला किंवा पितृसत्ताकतेला धडका देत आहेत. इंदू साक्रीकर म्हणून एक खूप चांगल्या लेखिका होत्या, खूप ब्रिलियंट लिहिलं आहे त्यांनी. आणि म्हणजे ते नुसतं सरळ निवेदन नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी इमेजेस तयार केलेले आहेत, इमेजेस तयार करत कथा घडवलेल्या आहेत. म्हणजे आज जेव्हा माझ्या कानावर असं पडतं की मराठीमध्ये सेक्सविषयी किंवा बोल्ड लिहिलं गेलेलं नाही तर मला फार नवल वाटतं, कारण विजयाबाईंच्या कमळ आणि विदेही सारख्या ब्रिलियंट कथा आहेत, किंवा गौरी देशपांडेंची म्हणजे जी कमल देसाईंच्या पुढच्या काळातली खरं म्हणजे लेखिका आहे. पण गौरी अशी कथाकार होती की जिच्या कथांना तिने उभारलेल्या
ते जे काय एक मोहक कथाविश्व होतं, ज्याला मी खरं तर भूलभुलैया म्हणेन, पण तुम्ही त्याला स्वीकारा किंवा नाकारा, त्याच्यावर टीका करा किंवा तुम्ही त्याचं कौतुक करा, पण तुम्ही तिला टाळू नाही शकत. त्यामुळे ती काय सांगते किंवा काय सांगू पाहते याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. मला एक जाता जाता सांगायचं म्हणजे मला सगळ्यात तिचं काय आवडलं असेल तर तिने लघुकथा हा फॉर्म निवडला आणि तो मला व्यक्तिशः खूप आवडतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक चॅलेंज आहे असं, आणि म्हणजे उगाच असं कणत कुंथत दीर्घकथा लिहिण्याचा आव नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे गौरीकडे एक स्टफ होतं, एक आशयद्रव्य होतं, आणि दुसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती की ते म्हणजे तंत्र होतं. म्हणजे काय जे आहे ते कसं सांगायचं याचं एक पक्कं भान गौरी देशपांडेला होतं, आणि म्हणजे तिच्याकडून इतर काही नाही तरी हे खूप शिकण्यासारखं आहे. कमल देसाई या पॅशनेट स्त्री पुरुष संबंधांचं चित्रण करण्यासाठी खरं तर प्रसिद्ध नाही आहेत. एक रंगकथा ही त्यांची जर अपवाद सोडली तर, आणि अजून एक कथा त्यांची अपवाद आहे जी माझी खूपच आवडती कथा आहे, ती म्हणजे मरणगंध कथा. ही कथा आमच्या बाईंनी टाकूनच दिली होती. म्हणजे त्यांनी रंगमध्ये पण नाही घेतली, रंग 2मध्ये पण नाही घेतली, आणि कुठेतरी होती अशीच पडलेली. मला खोले सरांनी कामाला लावलं म्हणून बरं झालं, ती शोधली गेली आणि ती आम्ही आत्ता रंग कमलमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं होतं की एवढी चांगली कथा आणि तुम्ही कसं काय असं केलं. त्यामुळे कोणाचं लक्षच नाही गेलं त्याच्याकडे, मग मी पण ठेवून दिली. पण म्हणजे त्याच्यामध्ये उत्कट प्रेमसंबंध आहे, पण त्याचा हेतू वेगळा आहे. कारण त्यांनी इथे प्रेमसंबंध जो आहे त्याला त्यांनी वाहन केलं आहे, आणि त्या वाहनावर बसून त्या शोध कशाचा घेत आहेत तर मृत्यूचा शोध घेत आहेत. त्यामुळे मी परत रंगकथेकडे येते. ही कथा कुटुंब कथा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुमित्रा आहे, केशव साठे म्हणून तिचा एक मित्र आहे, श्रीरंग म्हणून तिचा सखा मी म्हणेन तो आहे. खूप मोठी कथा आहे, फार कथानक सांगत बसत नाही, पण मुद्दा त्याच्यातला हाच आहे की त्या काळामध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या घर चालवत होत्या, आणि घर त्यांच्याकडे एक अर्थार्जनाचं साधनच त्या झालेल्या होत्या, आणि ते होत असताना त्यांचं लग्नच राहून जायचं. लहान बहीण भावंडांची लग्न व्हायची आणि त्या मुलीचं लग्नच राहून जातं. मग तिची जी काय कुचंबणा आहे, तिचं जे मन आहे, तिचा जो सगळा प्रवास आहे, तो प्रवास त्यांनी त्याच्यामध्ये चित्रित केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती सुमित्रा त्या केशव साठेला म्हणते, ती जे म्हणते ते कमलताईंच्या संबंध साहित्यात एक 2 स्त्रीवादी विधान आहेत. त्यातलं एक हे म्हणजे प्रीतीला शरणागतीने बांधून ठेवणारा धागाच माझ्या नाहीत, धागाच माझ्यात नाही, हे सुमित्रेचं विधान. आणि हॅट घालणाऱ्या बाईचं विधान म्हणजे हां खबरदार तुझा तो पावन पदस्पर्श मला करशील तर. तिचं नाव त्यांनी अहिल्या ठेवलं आहे. ती हॅट घालणाऱ्या बाईचं नाव हे शेवटी कळतं कादंबरीत, आणि तिला साथ देणारा जो मित्र आहे त्याचं नाव राम आहे. तर राम आणि अहिल्या असा तो संबंध त्यांनी त्याच्यात आणला आहे, आणि ही त्याला निक्षून म्हणते की नको बाबा तुझा तो पावन पदस्पर्श मला करू नकोस असा. तर पण सुमित्रेच्या बाबतीत मला जे वाटतं ते मी थोडंसं बोलते. एकतर सुमित्रेच्या PhD झाल्यानंतर मी सुमित्रा ही वाचिक अभिनयातून सादर केली होती, आणि ती रवींद्र लाखेंच्या दिग्दर्शनाखाली मी ती केली. म्हणजे आधीच कमलताईंची कथा आणि त्यात लाखेंचं दिग्दर्शन, म्हणजे तुम्ही विचार करा की माझी किती वाट लागली असेल ती कथा वाचत असताना. पण ती जेव्हा मी कथा वाचत होते तेव्हा त्या कथेचं विश्लेषण करताना मला काहीतरी नाही समजलं असं होतं, पुष्कळशी गोष्ट. ते काय आहे हे मला ती कथा मी वाचत असताना मला कळालं, जेव्हा मी ती वाचून सादर करत होते. आणि त्याच्यामध्ये तो इतका प्रचंड झगडा आहे सुमित्रेचा. तो केशव साठे म्हणून जी आहे त्याला ती नाकारून देते, कारण तो तिच्याकडे त्यागमूर्ती म्हणून बघतो. ती म्हणते की तुम्हीच पूजा करा त्या त्यागमूर्तीची, मी काही ती नाही, मी हाडामासाची बाई आहे, माझ्याकडे त्यागमूर्ती म्हणून महान म्हणून काही बघू नकोस तू. आणि मग नंतर तिला तो श्रीरंग भेटतो आणि ती त्याच्याकडे, त्या दोघांमध्ये एक आकर्षण निर्माण होतं. पण तिचा तो झगडा पाहून मी इतकी थकले, व्यथित झाले, आणि मला अत्यंत करुणा वाटली.
म्हणजे मला असं वाटलं की वासनेची एक वावटळ म्हणा किंवा लहर म्हणा किंवा फेज म्हणा किंवा एक स्वच्छ निमंत्रण म्हणा, सोबतीची आस म्हणा, काही वाटू शकतं ना. तर ते स्वीकारायला सुमित्रेला इतका झगडा का करावा लागला असेल, इतका झगडा. पण आता मी जेव्हा का म्हणते तेव्हा माझा तो प्रश्न त्या काळातली जी कुटुंब संस्था आहे, त्या काळातली जी पितृसत्ताक व्यवस्था आहे, त्या सगळ्या तावदानांवर जाऊन आदळून परत तो माझ्याचकडे येतो. पण ते खूप डिस्टर्बिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की श्राद्ध कथेतली शांताक्का ही जर शिक्षित स्त्रीची पहिली पिढी जर आपण मानली, तर सुब्बी किंवा सुमित्रा या दुसऱ्या पिढीतल्या आहेत. म्हणजे त्या स्वतंत्र आहेत, बुद्धिमान होण्याची त्यांची धडपड जीवघेणी आहे. पण या कथेचा जो उल्लेख मी पॅशनेट संबंध म्हणून त्यांनी कसा चित्रित केला हे सांगण्यासाठी जो केला की त्याच्यामध्ये श्रीरंग आणि सुमित्रेची भेटीची की ज्याच्यामध्ये वासनेची एक लखलखीत जाणीव होणाऱ्या क्षणांची अशी काहीतरी त्यांनी चित्रणं केली आहेत. ती तुम्ही बघा, माझ्या अनेक मैत्रिणी त्या चित्रणांवर लुब्ध आहेत. पण कमलताईंनी एक रिॲक्शन, म्हणजे ते एक अमेरिकेतला एक फिलिप म्हणून एक अभ्यासक होता जो त्यांच्याकडे आला होता आणि त्या म्हणाल्या की एकमेव फिलिप हा असा पुरुष होता जो मला म्हणाला, ती कथा 3 भागामध्ये, पहिल्या भागामध्ये तिचं सगळं काय आहे, तिची ट्रॅजिक जीवन कसं आहे ते आहे, दुसऱ्या भागामध्ये ती घर सोडून बाहेर पडते, तिसऱ्या भागामध्ये श्रीरंगाला ती भेटते. तर त्या म्हणाल्या की तो फिलिप मला फक्त असं म्हणाला की दुसऱ्या भागामध्ये जे सुमित्रेचं पाऊल जे बाहेर पडलं आहे, एवढं मोठा अवकाश तुम्हाला गवसत होता, तुम्ही का बरं परत तिसऱ्या भागामध्ये असं केलं? तर त्या म्हणाल्या की आमचा समाज हो त्याला कळत नाही, त्याने आम्हाला असं करायला लावलं. मग मी त्यांना म्हटलं की हे काय झालं? तर त्या म्हणे की ह्या कुमारिका आहेत, यांना काय कळत नाही, सेक्स वगैरे कळत नाही, स्त्री पुरुष संबंध यांना कळत नाहीत, आणि ते कुठेतरी माझ्या डोक्यात घुसलं होतं आणि त्यातून त्यांनी ती कथा लिहिली. नंतर म्हणजे मी अगदी अलीकडे जेव्हा रंगकमलचं काम करत होते तेव्हा मी दरम्यानच्या काळात आयन रँडची फाउंटन हेड वाचली आणि त्यातला जो नायक आहे आणि नायिका आहे त्या दोघांच्या पहिल्या भेटीचं जे वर्णन आहे ना कांबळे सर, ते जसंच्या तसं श्रीरंग आणि सुमित्राचं आहे. तर आता मला खूप नवल वाटतं की म्हणजे याच्या अनेक शक्यता आहेत. कमलताईंशी कधी हा विषय बोललाच गेला नाही माझ्याकडनं, कारण मी त्यांच्याशी बोलताना आयन रँडची फाउंटन हेड वाचलेली नव्हती. पण फाउंटन हेड काही त्यांची आवडती कादंबरी नव्हती हे मला माहिती होतं. पण काहीतरी एक साधर्म्य कदाचित असंही असू शकतं की त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला असेल, पण त्यातून त्यांनी ते केलं. म्हणजे उर्दूमध्ये पहा, एक जमीन घेऊन त्यावर वेगळी गझल लिहितात ना, दिल ढूंढता है फुर्सत के रात दिन, ही सगळी गुलजार साहेबांनी जी लिहिली ती गालिबच्या गझलेचं जमीन घेऊनच लिहिलेली अनेक गझला आहेत. तसं आहे आपल्याकडे ही काही अशी परंपरा नाही. आपल्याकडे अशी परंपरा आपण गौरव पण करत नाहीत त्याचा. आपण लगेच म्हणणार बघा हे इथून चोरलं, हे काय चोरणंच आहे, हे अनुकरणाचं आहे वगैरे वगैरे. पण ते सगळं सोडा. पण त्यांनी तो सगळा प्रसंग मला म्हणजे ते जे काय एक साम्य आहे ते मला दिसलं. मी चकित झाले, थोडीशी हैराण पण झाले. पण मला एक मात्र आवर्जून सांगायचं आहे की ते सगळं त्यांनी भारतीय मुशीतून व्यक्त केलेलं आहे. म्हणजे ते कुठं तुम्हाला असं हे इकडनं उचलून इकडे ठिगळ लावलं आहे असं तुम्हाला ते वाटत नाही. आणि शिवाय त्या दैहिकतेमध्ये त्यांनी एक गोष्ट अजून एक केली आहे की जी टिपिकल कमलताई अशी आहे की पुरुषाच्या सगळ्या स्वयंभूपणाचे रंग त्यांनी त्याच्यात मिसळले. म्हणजे पहिल्यांदा जो श्रीरंग तिला भेटतो, तिला त्याचं आकर्षण वाटतं, पण त्याच वेळेला तिला असं वाटतं की हा एवढा स्वयंभू इथे आहे आणि असं असता कामा नये. म्हणजे की त्याच्या स्वयंभूपणाला आव्हान देणारी स्त्री ऊर्जा त्यांनी तिथे आणलेली आहे आणि एक सगळी अशी व्यामिश्रतेची पूर्ण अशी धमाल त्यांनी उडवून दिलेली आहे. तर मी रंगकथेचा उल्लेख यासाठी केला की पॅशनेट स्त्री पुरुष संबंधांचं चित्रण करणारी ही एकमेव कथा आहे. मी अनेकींच्या गुणी कथांचा वरती उल्लेख केला. अनेक कथा निसटल्या याची मला जाणीव आहे. असं नाही की एवढ्याच फक्त मराठीत चांगल्या कथा आहेत, पण या सगळ्यांमध्ये कमलताई लक्षवेधक, एकमेव आणि चिरकाल सोबत देणारी लेखिका का ठरते, असं जर आपण प्रश्न उपस्थित केला तर मला वाटतं की त्याला अनेक कारणं आहेत.
एक तर आशय, शैली, अधिभौतिक प्रश्न वास्तवाला विस्तारित नेण्याची त्यांची किमया, फॅन्टसी, ह्या सगळे जे काय त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये ती सगळी मी बाजूला ठेवते. पण मला एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते ती अशी की अंतर्गत अवकाशाला गवसणी घालण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं आणि ते मला खूप विस्मयकारक वाटतं. आणि हे दालन आणि म्हणजे हा विषय अंतर्गत स्पेस, अवकाश, हा विषय इतका विकसित होत जाणार आहे. म्हणजे मी 20शीत होते तेव्हा जे मला त्याचं अट्रॅक्शन वाटलं त्याच्यापेक्षा काहीतरी आता मला 50शीत वेगळं वाटतं आहे. दुसरं एक गोष्ट की त्यांच्या लेखनामध्ये चैतन्याचे खूप अवशय, म्हणजे असे काय म्हणतात, सडा टाकतो ना आपण, तसे आहेत. म्हणजे खरं तर अत्यंत माणसाचं मूलभूत एकाकीपण आणि वास्तवाचे सगळे रंग दाखवत जाणारी ती कथा आहे. त्यामुळे ती जड वाटू शकते, ती डोक्याला त्रास देणारी वाटू शकते, ती शोकांत तर आहेच, ती शोकांत असल्यामुळे ती नकारात्मक वाटू शकते. पण असं सगळं जरी असलं तरी त्यांच्या कथालेखनात चैतन्य आहे. ते कसलं चैतन्य आहे तर ज्ञानाकडे तोंड उभं करून उभ्या आहेत त्या. आणि त्यामुळे तो जो आहे ऊर्जा स्रोत तो तुम्हाला जाणवतो. म्हणजे तुम्ही तुम्हाला एका अंतहीन एका अशा प्रक्रियेमध्ये घेऊन जातात आणि अत्यंत रुजूतेने घेऊन जातात. कारण नंतर कमलताई पण बाजूला राहतात आणि तुमचा आणि त्या ऊर्जा स्रोताचा एक स्वतंत्र संवाद सुरू होतो, स्वतंत्र देवाणघेवाण सुरू होते. म्हणजे एखाद्या लेखकाने अशी एखादी दुनिया दाखवायची आणि स्वतः एकदम लुप्त होऊन जायचं. लुप्त म्हणजे मी मरून म्हणत नाही आहे, फिजिकली असं नाही, पण त्या मोठ्या साहित्यकृतीचं हेच वैशिष्ट्य आहे ना की तो लेखक बाजूला राहतो आणि ती साहित्यकृती म्हणून तुम्हाला बोलायला लागते. मला कधीकधी असं वाटतं बरं का की कमलताईंच्या लेखनात विविध नायिका नाहीच आहेत, एकच नायिका आहे, तिचीच सगळी ही गोष्ट सुरू आहे. म्हणजे नलिनी वर्दे जी आहे तीच सुमित्रा वाटते, सुमित्राच सुब्बी आहे, सुमित्राच मीरा होती लहानपणी, जी हॅड घालणारी बाई होऊन समोर येते. त्यांनी म्हणजे सुमित्रेला एकदा विसावू दिलं श्रीरंगाच्या मिठीमध्ये, पण नंतर नाही. नंतर कधीही तुम्हाला तो एकमेव सफल प्रेमाचा संबंध त्यांच्या साहित्यात त्यांनी चित्रित केलेला आहे. पण नंतर मात्र तत्कालीन मराठी आणि एकूणच भारतीय मानसिकतेच्या दडपणातून त्या मुक्त होत गेल्या. म्हणजे दुसऱ्या भागात रंगकथेच्या सुमित्रेचं घराबाहेर पडलेलं जे पाऊल आहे ते त्यांनी इतकं विस्तारित नेलं की ते आपल्याला काळासूर्यामध्ये पण जाणवतं. मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, तो खरं तर आता मला खूप खुळचट वाटतो पण मी तरी तो तुमच्याशी शेअर करते. की मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही लेखन का थांबवलं, नंतर पण लिहायचं ना वगैरे, म्हणजे खूप काळ का नाही लिहित राहिलात. पण ज्या धाटणीचं लेखन त्यांनी केलं, संघर्षाचा जो विस्तार त्यांनी दाखवला, तो सगळा म्हणजे त्या आतून रिकाम्या झाल्या असणार असा संबंध तो प्रवास होता. मी जेव्हा नंतर त्यांच्या कविता वाचल्या आणि त्यामधल्या शांततेच्या कविता वाचल्या, शांततेचा अनुभव देणाऱ्या कविता, तेव्हा मला ते लक्षात आलं. आता प्रश्न चालला आहे तर काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून त्याही काही बाई समर्थन त्यांनी केलं. पण खरोखरच सतत लिहिण्याची गरज नसते, गरज न उरणं हा देखील एक मुक्काम आहे. आणि त्यांचं तिथे समाधानाने पोचणं आणि तरीही श्वास सुरू आहे म्हणून मनात गोष्ट सुरू आहे, मात्र तिने कागदावर उतरण्यास नको, मी इथेच रेंगाळते मनात असं म्हणणं, आणि ते रेंगाळण्यामध्ये इजा नाही करत आहे ती आता काही की बाबा मला तातडीने यायचंच आहे कागदावर, पण मी आत. त्यांच्याकडे हॉल, म्हणजे पुण्याची गोष्ट सांगते मी, एक असं मोठं पोस्टर होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित आठवत असेल की ती मांजर आहे, ती ग्लासात बसलेली मांजर आहे, तर त्या सारख्या त्या मांजरीकडे बघायच्या आणि ग्लासाकडे बघायच्या आणि त्यातून रोज दरवेळेला काहीतरी एक वेगळी गोष्ट त्याची आम्हाला सांगायच्या. मग आम्ही म्हणायचं की हे लिहा ना कमलताई, नाही म्हणायच्या, लिहायचं नाही आहे, पण ते त्यांच्या मनात सुरू होतं. कविता हा साहित्य प्रकार खरं तर
त्यांनी अंडर एस्टिमेट केलं कविता या साहित्य प्रकाराला खूप. त्या म्हणायच्या की मला ते काही आवडत नाही. पण त्यांनी असं लाख म्हणू देत, पण त्यांच्या ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये खूप कविता आहे. आत्ता आपल्याला वेळ नाही आहे, पण काळा सूर्यामधले काही उतार आहेत, रात्रंदिनामधले काही उतार आहे जे अतिशय सुंदर आहेत. तो श्रीनिवास असा चाललेला असतो आणि पलीकडे काळोख आहे आणि ती झाडं आहेत आणि त्या झाडाचं आणि त्याचं जे एक असोसिएशन आहे ते अत्यंत काव्यात्मक आहे. किंवा काळा सूर्यमधले अनेक आहेत, माणसाची गोष्ट मी आत्ताच वाचली. पण ही सगळी म्हणजे कविता जरी त्यांनी लिहिली नसली तरी काव्यात्मता हा त्यांच्या संबंध व्यक्तिमत्वाचाच एक हिस्सा झालेला होता. मला असं पण वाटतं नेहमीच की जो कवी असतो तो कथा लिहितोच असं नाही, त्याच्यामध्ये कथाकार असतोच असं काही नाही आहे. एखाद्यामध्ये असतो, एखाद्यामध्ये नसतो. पण जो अस्सल कथाकार असतो तो कवी नक्कीच असतो मनाने. आणि कमलताईंच्या बाबतीत मला तसं वाटतं, GNच्या बाबतीत पण मला असं वाटतं. पण ह्या कविता मी जेव्हा वाचल्या तेव्हा त्याच्यातले आशय हे पुष्कळ प्रमाणात त्यांच्या कथा साहित्यातलेच आशय आहेत. म्हणजे आता मी जसं मगाशी ज्या वाक्याचा उल्लेख केला की हां खबरदार तुझा तो पावन पदस्पर्श मला करशील, तर ही एक कविता आहे त्यांची, त्याच्यात हे वाक्य आलेलं आहे. किंवा मी फॉलस्टॉपच्या प्रेमात पडते, त्यातला जो विदूषक आहे तो एका त्यांच्या कवितेत आलेला आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते एक लिहिण्याची जी त्यांची प्रोसेस होती त्यामध्ये कवितेचं म्हणजे त्यांनी एक तारू म्हणून तो एक आधार घेतलेला असावा. म्हणजे आणि गोष्टीच्या प्रवाहात शिरण्यापूर्वी थोडंसं अंदाज घ्यायचा किती खोल जाणार आहे हा सगळा प्रवाह, आणि मग नंतर तो तारू सोडून द्यायचा आणि घुसायचं त्या प्रवाहामध्ये. असं संबंध त्यांचं लेखन झालेलं आहे. पण एक गोष्ट मला खूप आनंद होतो या गोष्टीचा जेव्हा मला त्या कविता गवसल्या तेव्हा, की त्यांच्या संबंध कथा लेखनात म्हणजे ते सगळं कथा विश्व त्यांचं वाचणं हे सुद्धा वाचकाला एक चॅलेंजच आहे. म्हणजे पाटणकरांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांना जर विचारलं की तुम्ही पुढचा जन्म घेणार का, तर ते म्हणतील नको बाबा आम्हाला पुढचा जन्म नको. इतका सगळा आंतरिक संघर्ष या सगळ्या व्यक्तिरेखांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात आपल्याला असे तथाकथित विसाव्याचे क्षण नाही तुम्हाला भेटणार. तुम्हाला सतत एक जागरूकता आहे आणि सतत एक अस्वस्थतेचं एक वादळ आहे सतत. पण त्यांच्या शेवटच्या शांततेच्या ज्या 1-2 कविता आहेत त्या कवितांमध्ये जो अनुभव आहे तो फक्त आणि फक्त मला असं वाटतं त्या कवितांमध्येच आहे. आणि मग नंतर जो कुठे जर असेल तर जे कोण, मीच असं नाही, अनेक जण होते की जे कमलताईंच्या शेजारी बसायचे आणि प्रदीर्घ गप्पा मारायचे आणि खूप काळ छान संवाद सुरू असायचा. त्या सगळ्यांनाच ती जी शांतता आहे ती त्यांच्या व्यक्तिमत्वात कशी होती ते त्यांनी सेन्स केलेलं आहे. त्या 2 कवितांनी मी माझ्या व्याख्यानाचा शेवट करते. रोज रोज मी अवघी शांतता अनुभवते आहे. समोर पाहते आहे, एखादा माणूस पाहावा ना तसं. मला कितीतरी काही समजते आहे आणि अजून कितीतरी काही समजत नाही आहे. या दिवसाच्या उजेडात प्रकाशाचे तलम झोत, नितळ सुखद गारव्याने अंग अंग लहरणारे, ही प्रकाशाची झिळमिळ झिळमिळ झिळमिळ, किती सुंदर शब्द आहे. इथे तिथे अंगांगाला हलके हलके मोरपीस, किती किती बोलकी, कशाला हवेत हे सोहळे, आपण तर केव्हाच असतो पोहोचलेले त्या तिथे पलीकडे तिकडे. इकडे तिकडे अंगभर तिचं हसणं कसं हुळहुळतं आहे. ही शांतता कशी दुडदुडत आहे ना, रांगते आहे. आणि सर्वत्र शुभ्र धवल हास्य
इकडे तिकडे सांडलं आहे. माझ्या कानाच्या पाळ्याला तिने हळूच चावा घेतला आहे आणि ती पटकन माझ्या पोटावर चढून माझा मुका घेते आहे. मला कसं पोटभर वाटतं आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपलं वसंत व्याख्यानमालेचं 11वं पुष्प गुंफण्यासाठी आलेल्या डॉक्टर प्रियाताईंना आज मुद्दामून आपल्या इथं येऊन त्यांनी इतकं छान विवेचन केलेलं आहे आणि आपली कमलताईंची ओळख गोष्ट वेल्हाळ यामधून करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि हे त्यांचे आभार मानायलाच मी तो उभारलेली आहे. खरं तर आपण आता इतकं छान रसाळ विवेचन ऐकलेलं आहे आणि त्यामध्ये त्याच्यापुढं मी बोलणं म्हणजे बरोबर नाही आहे, पण आपण त्यांचे आभार तरी मानले पाहिजेत ना. आणि कमलताईंचंसुद्धा जे काही सगळं मराठीमधलं त्यांचं कविता आहेत, लेख आहेत आणि विशेष करून मुख्य म्हणजे हॅट घालणारी बाई हे आपल्याला हा नावसुद्धा किती असं वेगळं वाटतं, पण त्याचं सगळ्याचं विवेचन त्यांनी खूप छान केलं. आम्हाला आवडलेलं आहे ते. आणि समजा ज्यांनी कोणी अजूनपर्यंत कमल देसाईंताईंचं काही वाचन केलेलं नसेल तर आजच्या आपल्या या वसंत व्याख्यानमालेच्या व्याख्यानामधून नक्कीच त्यांना वाचण्याची उर्मी येणार आहे आणि लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन नक्कीच सगळेजण श्रोते जे आज बसलेले आहेत चुकून त्यांचं वाचायचं राहिलेलं असेल तर ते नक्कीच वाचणार आहेत. आणि आपण येऊन इथं छानपैकी इतकं वातावरण साहित्यमय केलेलं आहे, त्यामुळं मी मनापासून आमच्या वसंत व्याख्यानमालेतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. आणि आपण इथं येऊन आमच्यासाठी वेळ काढलेलाच आहे आणि अतिशय रसाळ आणि छानपैकी सांगितलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले आभार. आता उद्याच्या व्याख्यानमालेबद्दल, उद्या 12वं पुष्प आहे आणि हे मिरज संस्थानचे माजी पोलीस इन्स्पेक्टर कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक आणि कैलासवासी सौ इंदिराबाई बाळकृष्ण पाठक यांच्या स्मरणार्थ आहे. त्यासाठी वक्ते येणार आहेत ते बेळगावचे आहेत माननीय प्राध्यापक आनंद कृष्णा मेणसे, ते येणार आहेत. त्यांचा विषय आहे साम्यवादी चळवळीची 100 वर्षे, सद्यस्थिती आणि भवितव्य. आजच्याप्रमाणेच उद्यासुद्धा सगळ्यांनी 6:45 वाजता बरोबर हजर राहायचं आहे. खूप खूप धन्यवाद. मस्त झालं.